नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। शेतकऱ्यांचे वीज बिल आता माफ होणार आहे। तर मग कोणकोणत्या जिल्ह्यातील वीज बिल माफ होणार आहे आणि त्या संबंधित काय नियम आहेत किंवा काय अटी आहेत त्याविषयी सर्व सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज बिल ओझे कमी होऊन दिलासा मिळणार आहे। या निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांचे वीज बिल माफ होईल अशी माहिती समजली आहे। त्यासाठी शासनाने महावितरण मंडळाला आर्थिक मदत केली जाणार आहे। परभणी, जालना, अहिल्यानगर, नांदेड, सातारा, नाशिक आदीसह 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे। शेतकरी हा देशाचा कणा असून गेल्या काही वर्षात वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे। विशेषतः वीज बिलात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी ओझे होती। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। वीज बिल माफीसाठी महावितरण मंडळाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे। या योजनेसाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत निधीची तरतूद करण्यात येणार असून कृषी पंपधारक व अनुसूचित जातीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास मंत्रालयाकडून 200 कोटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे। महावितरणला वीज वितरणासाठी लागणारा निधी देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। याचा परिणाम वीज वितरण व्यवस्थेवर होणार नाही। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वीज बिलाचा बोजा कमी तर होईलच, परंतु त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळून उभारी देखील मिळेल। उत्पादन खर्चही कमी होणार आहे। अखेर सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आलेले आहे। विविध योजना देखील शासन नेहमी राबवत आहे। आता या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल यात शंका नाही। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।